इंटरिन होईल. सीआयडीनं आपली भूमिका पत्रकार परिषदेतनं स्पष्ट केली खरी, पण पोलिसांशी चर्चा केल्यानंतर रोहित पवारांनी आपला मोर्चा पुण्यातल्या सीआयडी कार्यालयाकडे वळवला. रोहित पवार कार्यालयाला भेट देणार म्हणून कार्यालयामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर सीआयडीच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवलेल्या रोहित पवार यांनी या भेटीनंतरही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले. दबावामुळे 27 दिवसांनी सीआयडीनं ही पत्रकार परिषद घेतल्याचं त्यांनी म्हटलं. सीआयडीकडे तपास सुरू असल्यामुळे गुन्हा दाखल करू शकत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं, असंही रोहित पवारांनी सांगितलं. त्याचबरोबर केंद्रीय सरकारच्या अंतर्गत असलेल्या AIBच्या अहवालावरती सीआयडीला अवलंबून राहावं लागेल, यावर त्यांनी आक्षेप नोंदवला. आणि सगळी इन्व्हेस्टिगेशन त्या ऍक्सिडेंट डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तिथं सुरू आहे. आता मग आमचं असं मत होतं की 24 तारखेला DGCAचा रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये VSRला जबाबदार धरले. मग त्या रिपोर्टच्या अनुषंगाने तुम्ही आजपर्यंत जो दाद्याच्या बाबतीत एक सुद्धा FIR नाही झाला, तो आमचा FIR तुम्ही घ्या, पण कालही नाही घेतला, आजही नाही घेतला. आणि मग आम्ही पोलिसांशी बोलत असताना आम्हाला सांगण्यात आलं की CID तपास करते, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तिथं FIR घेता येत नाही. की जे सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस मी केलेले आहेत, जे पत्र मी दिलेली आहेत, ते सगळे प्रेस कॉन्फरन्सेस CIDला बघितलेले आहेत. तो फक्त एक गोष्ट CIDशी बोलत असताना ज्याच्यावर काही प्रमाणात आम्हाला आक्षेप घेऊसा असं वाटतो, जी घडली ते सांगत असताना आम्ही क्रिमिनल अँगल बघू शकतो, पण AIBB म्हणजे DGCAच्या अंतर्गत, म्हणजे एअरलाईन एव्हिएशन मंत्रालयाच्या अंतर्गत ही जी इन्व्हेस्टिगेशन बॉडी आहे, त्यांचा जो कुठला रिपोर्ट असेल तो टेक्निकल गोष्टीसाठी त्या रिपोर्टवर आम्हाला अवलंबून राहावं लागेल. त्यामुळे जर AIBB नाही तर DGCA कडनं चुकीचा रिपोर्ट नाही तर मॅन्युप्युलेटेड रिपोर्ट जे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं, तो रिपोर्ट आला तर मग हा घात होता का घातपात होता, याच्यावर आपल्याला कन्क्लुजन हे दुर्दैवाने त्या ठिकाणी काढता येणार नाही, अशी परिस्थिती आज तरी त्या ठिकाणी जाणवते. एकीकडे रोहित पवार आज दिवसभर तपासाच्या चक्रावरती प्रश्न उपस्थित करत असताना दुसरीकडे सकाळी ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांशी संबंधितच केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊतांनी काय दावा केलाय ते तुम्हीच ऐका. एकत्र होण्याची प्रक्रिया थांबली आणि संपली एवढी माझ्याकडे माहिती आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या प्रक्रियेनंतर अजितदादा पवार हे भाजपच्या जाळ्यातून बाहेर पडणार होते. कळलं? मी जे म्हणतोय ते 100% सत्य आहे. आणि एकत्र येऊन एका मोठ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात त्यांच्या काही भूमिका होत्या, हे आता हळूहळू जेव्हा आम्ही माहिती घेतो तेव्हा बाहेर ते, पण त्यांना भाजपच्या पकडीतून बाहेर पडायचं होतं. भाजप हा खोटा आणि ढोंग्यांचा पक्ष आहे, त्यांनी दादांनाही फसवलं. आता याच अनुषंगाने आमच्या प्रश्नावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आल्यात ह्याच्यावरती आपण एक नजर टाकूया. जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात आजच्या प्रश्नावर लोकांनी कशी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. आधी तपास आणि चौकशी, मगच रितसर गुन्हा दाखल झाला पाहिजे. शंतनू गौतम यांची ही प्रतिक्रिया आहे. मयूर बकलीवाल म्हणतायत, राजकारण बाजूला ठेवून प्रथम संपूर्ण आणि निष्पक्ष तपास व्हावा. पुरावे समोर आल्यानंतर पुढील कारवाई व्हावी. घाईघाईत आरोप करणं योग्य नाही. एक्सवरनं पुढची अमित जाधव यांची प्रतिक्रिया आहे. रोहित पवारांची गुन्हा दाखल करण्याची मागणी योग्य आहे, असं त्यांचं मत आहे. मंदार पाटील एक्सवरनं म्हणतायत, तपास यंत्रणा जलद नसल्यामुळे रोहित पवारांची मागणी रास्त आहे. फेसबुकवरनं अमरजित साळुंखे म्हणतायत, गुन्हा नोंद झाल्यानंतर तपास करायला अर्थ आहे. फेसबुकवरनंच पुढची प्रतिक्रिया भगवान पितळे यांची आहे. सकृत दर्शनी पुराव्यानंतर गुन्हा दाखल करता येतो, त्यामुळे रोहित पवारांची मागणी अतिशय योग्य आहे. DGCAचा संपूर्ण कारभारच संशयाच्या फेऱ्यात आहे, त्यामुळे रोहित पवारांची मागणी योग्यच आहे. श्याम ठाणेदार यांची प्रतिक्रिया आपण बघतोय. आता या अनुषंगाने